मी आता त्या संदर्भात तर मी काही ऐकलेलं नाही त्यांचं वक्तव्य काय असेल, पण तुम्ही आता कुठले शब्द वापरले, काय वापरले ते ऐकून त्याच्यावर उत्तर देऊ शकतो. त्यांनी अधिकृतपणे आता फोन टॅप होतील. मुळामध्ये त्यांना बढती मिळाली त्या राखीचा त्याच्यात काही संबंध नाहीये. शेवटी ते सुद्धा भावनिक नातं असतं. कोणीही कोणाला राखी बांधल्यानंतर त्यांनी त्याचं भावनेचं नातं कसं जपावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. पण खडसेंना हा सर्वात, नाथाभाऊंना किंवा खडसे साहेबांना हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल किंवा आता फोन टॅपिंग होतील तर काय, आणि एवढं फोन टॅपिंगला खडसे साहेब घाबरतात तरी काय, म्हणजे याचा अर्थ फोन टॅपिंग झाले तर कुठे ना कुठे काळा बाजार आहे अशी त्यांना शंका आहे का? फोन टॅपिंगला घाबरण्याची आवश्यकता तरी त्यांना काय? अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले, निषेध करण्यात येते, कसं वाटतं त्याच्यावर? मुळात जितेंद्र आव्हाडला हा या सृष्टीवरती कोणी अधिकार दिलेला आहे कुठल्या धर्माच्या किंवा कुठल्या समाजाच्या भावना या दुखवायला पाहिजे? जितेंद्र आव्हाडांची ही नेहमीची सवय की त्यांनी सातत्याने दोन धर्मामध्ये तेढ कसा निर्माण होईल, समाजामध्ये भावना कशा दुखवल्या जातील असे सतत त्यांचे वक्तव्य येत राहतात. त्यांना तर माझ्या मते या समाजामध्ये ज्या पद्धतीने श्रीरामाच्या बाबतीमध्ये त्यांनी वक्तव्य केलेले हे दुर्भाग्याची गोष्ट आहे की असाही व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये चालतो तरी कसा? केवळ फक्त आपल्या मतदारसंघातल्या काही लोकांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाची वक्तव्य करून संपूर्ण भारतातल्या नागरिकांचं त्यांनी भावना दुखवणं हे काही योग्य नाही. पण तुमचेच मित्र पक्षाचे जे केंद्रात मंत्री आहे रामदास आठवले त्यांनी सांगितलं आहे का अयोध्यात राम मंदिरच्या आधी तिथे बुद्धांचं मंदिर होतं? आणि मुळात ते जरी असं म्हटले असतील, मी ऐकलेलं नाही, पण असं म्हटलं असेल ते सुद्धा या दृष्टिकोनातून त्यांनी बोलणं काही उचित वाटत नाही, त्याच्यामध्ये काही अर्थ वाटत नाही. आणि असलं तर त्यांनी यापूर्वी का बोलले नाही? आज बोललेले असतील तर यापूर्वी का बोललेले नाही हा सर्वात मोठा प्रश्न. नेहमीच हिंदू देवी देवतांवरती वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात. म्हणजे कोणाच्या बाबतीत प्रश्न आहे हा? जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत मी सुरुवातीलाच म्हटलं की जितेंद्र आव्हाडांनी दोन धर्मामध्ये तेढ कशी निर्माण होईल हे सातत्याने त्यांचे वक्तव्य असतात. दोन समाजामध्ये भांडणं कशी असतील त्याचे त्यांच्या संदर्भातले वक्तव्य असतात. आणि या भारतातल्या कोणाच्याही भावना दुखवायला नको ह्या दृष्टिकोनातून नेत्यासारखं वागलं पाहिजे. आणि तो गुण जितेंद्र आव्हाडांमध्ये सध्या तरी कुठल्या परिस्थितीमध्ये दिसत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.